T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर फायनली आज टीम इंडिया भारतामध्ये पोहोचलेली आहे। तुम्हाला पण माहित आहे की वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया 12 वर्ष इथेच अडकून बसली होती। याचं कारण म्हणजे तिथे चक्रवादळ आलं होतं आणि यामुळे फ्लाईट बंद होत्या आणि त्यामुळेच टीम इंडिया आतापर्यंत तिथेच अडकून पडलेली होती। परंतु आज सकाळी एका स्पेशल फ्लाईटनं टीम इंडिया इंडियामध्ये आलेली आहे। तर आता नक्की टीम इंडिया जेव्हा ते येत होते इंडियाकडे तेव्हा बसमध्ये काय करत होते त्याचा सगळ्यात अगोदर हा व्हिडिओ बघा। ज्या प्रकारे एखाद्या लहान मुलाला जी गोष्ट पाहिजे आणि आपण ती गोष्ट त्याला दिली तो ज्या प्रकारे खुश होतो आणि जसा आनंद व्यक्त करतो त्यापेक्षा अधिक प्रमाणात आनंद हे व्यक्त करत आहेत। चेहऱ्यावरचे यांच्या हावभाव एक्सप्रेशन बघून खरंच मन भरून आलेलं आहे। म्हणजे किती ते त्या ट्रॉफीला प्रेम करत आहेत। आणि मोहम्मद सिराजनं तर जे मेडल भेटलं होतं ते गळ्यातच घालून ठेवलेलं होतं आतापर्यंत। आणि ज्या प्रकारे सिराजनं पण म्हटलं की ही ट्रॉफी मिळवण्यासाठी आमच्यासाठी किती महत्वाची गोष्ट होती आणि चहलनं पण म्हटलं की एका शब्दामध्ये एक्सप्लेन नाही करू शकत। तर ओव्हरऑल सगळ्यांच्या चेहऱ्यावरची खुशी आणि एक्सप्रेशन बघून आपल्याला कळतं की त्यांनी जे आतापर्यंत मेहनत कष्ट घेतली होती त्याचं फळ त्यांना भेटलेलं आहे आणि अजून पण तो एन्जॉय त्यांच्या मनातून गेलेला नाही। आता खरा एन्जॉय खरं सेलिब्रेशन तर भारतीय टीम जेव्हा इंडियामध्ये येईल तेव्हा होणार होतं आणि झालं पण तसंच। जेव्हा टीम इंडिया दिल्ली येथे पोहोचली तिथे ढोल ताशा घेऊन पण लोक आलेले होते आणि खूप जास्त चाहते पण आलेले होते। जेव्हा टीम इंडिया पहिल्यांदा इंडियामध्ये पोहोचली तेव्हा कशा प्रकारे सेलिब्रेशन झालं त्याचा पण व्हिडिओ बघा। प्लीज कम, वेलकम होम सर। थँक्यू। Right? There you go. Relax. तर बघितलं सर्वात अगोदर जय शाह स्वतः आले आणि बुके घेऊन रोहित शर्माचं स्वागत केलं आणि त्यानंतर प्रत्येक खेळाडू हळूहळू बाहेर येत होते आणि एअरपोर्टच्या बाहेर ढोल ताशा बँड पथक वगैरे पण लावले होते आणि बरेच क्रिकेट प्रेमी पण तिथे पोहोचले होते। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मन जिंकले कोणी तर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव। जेव्हा हे बाहेर येत होते तेव्हा त्यांनी सुद्धा भांगडा केला आणि ते पण बँड बाजावाल्यांसोबत भांगडा केला। याचं सुद्धा खूप जास्त कौतुक होत आहे। सोबतच ऋषभ पंत आणि बऱ्याच खेळाडूंनी पण नंतर डान्स केलेला आहे। परंतु सुरुवातीला जे व्हिडिओ व्हायरल झाले त्यामध्ये रोहित शर्मानं पण डान्स केलेला होता आणि स्पेशली सूर्यकुमार यादवचा डान्स खूप भारी वाटला कारण खूप भारी डान्स बी केला आणि ब्रँड बाजावाल्यांच्या एकदम जवळ जाऊन डान्स केला त्यामुळे खूप जास्त कौतुक होत आहे। तर सूर्यकुमार यादवची छोटीशी क्लिप पण बघा।
तर बघितलं सूर्यकुमार यादवनं ज्या प्रकारे कॅच घेतली होती तेव्हापासूनच सूर्यकुमार यादव ट्रेंडिंग मध्ये जात आहे आणि हा व्हिडिओ बघून असं वाटतं की किती डाऊन टू अर्थ पर्सन आहे, म्हणजे कसल्याच प्रकारचा अभिमान नाही, घमंड नाही. इथं गल्ली क्रिकेटमध्ये जरी एखादी कॅच घेतली तरी तो मुलगा दिवसभर थाटामाटात राहत असतो, परंतु सूर्यकुमार यादव आणि बऱ्याच टीम इंडियाच्या प्लेअरमध्ये कसल्याही प्रकारचा घमंड नाही, अभिमान नाही, एकदम मिळून मिसळून राहतात किंवा आपल्यातलेच एक आहेत असं वाटतं आणि याच कारणामुळे त्यांना एवढं प्रेम दिलं जातं. आणि बऱ्याच ठिकाणी क्रिकेटरला काहीच भाव दिला जात नाही किंवा कसल्याच प्रकारचं त्यांचं क्रेज नसतं. याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे मागील वर्षी ऑस्ट्रेलियानं आपल्याला वर्ल्ड कप हरवलं होतं आणि आपलं स्वप्न भंग केलं होतं. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स वर्ल्ड कप घेऊन जेव्हा पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये गेला तेव्हा मीडियावाले लोक नव्हते किंवा त्यांचे चाहते नव्हते, पब्लिक पण कोणीच नव्हती. स्वतः पॅट कमिन्स लगेज मध्ये आपलं सामान घेऊन जात होता एकटाच, म्हणजे कसल्याच प्रकारचे मीडिया अटेन्शन नाही, जास्त लोक पण जमा झालेले नव्हते. म्हणजे तुम्ही विचार करा, एखादा प्लेअर वर्ल्ड कप जिंकून आलाय आणि त्याच्या स्वागतासाठी कोणीच आलं नाही. म्हणजे तुम्ही बघा म्हणजे काय अवस्था आहे बाकीच्या देशामध्ये क्रिकेटरची, म्हणजे त्यांच्यामध्ये काहीच क्रेज नाही वगैरे, तेवढं प्रेम भेटत नाही. परंतु इंडियामध्ये बघा T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काय जल्लोष आहे आणि हा जल्लोष अजून संपलेला नाही. आज दिवसभरामध्ये खूप काही गोष्टी होणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा ते ITC हॉटेल मोरे ते जाणार आहेत. तिथे गेल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर पंतप्रधानासोबत बैठकीला जाणार आहेत किंवा पंतप्रधान स्वतः स्वागत करणार आहेत. तर त्यांच्याकडे ते जाणार आहेत. तिथे जवळपास 2 घंटे थांबून पंतप्रधानासोबत नाश्ता वगैरे करणार आहेत आणि नाश्ता झाल्यानंतर परत ते हॉटेल मोऱ्याकडे जाणार आहेत आणि तिथे काही वेळ आराम केल्यानंतर जवळपास 4च्या आसपास ते एका फ्लाईटनं मुंबईला पोहोचणार आहेत. मुंबईला आल्यानंतर सगळ्यात अगोदर नारीपन पॉइंट पासून त्यांची ओपन रूफ बसची फेरी होणार आहे. म्हणजे त्या बसला रूफ नाही अशा बसमधून त्यांची एक फेरी काढणार आहेत, म्हणजे एक प्रकारे विजयी फेरी म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आपल्याला लाईव्ह पण बघता येणार आहे, टीव्हीवर ही गोष्ट दाखवली जाणार आहे. एक विजय परेड काढणार आहेत आणि त्यानंतर रात्री वानखेडे स्टेडियमवर एक कार्यक्रम जाहीर केलेला आहे, त्या ठिकाणी पण स्वागतच केलं जाईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे BCCIने जे 125 कोटी भारतीय संघाला बक्षीस जाहीर केलेलं आहे त्याचं पण वितरण त्याच वेळेस केलं जाणार आहे. तर तुम्ही बघा इंडियामध्ये खरंच की क्रिकेट हा सणापेक्षा किंवा एखाद्या फेस्टिवलपेक्षा जास्त प्रमाणात साजरा केला जातो आणि ज्या प्रकारे क्रिकेटरला प्रेम भेटतं हे प्रेम क्वचितच कोणत्या इतर देशामध्ये भेटत असेल. आणि आजचे सगळे इव्हेंट झाल्यानंतर म्हणजे ओव्हरऑल रात्री तुम्हाला कळेल की खरंच इंडियामधील क्रिकेटरला किती प्रेम भेटतं आणि त्यांच्यासाठी काय काय लोक म्हणजे काय काय करू शकतात, किती क्रेज आहे हे दिसून येईल. आणि काही देशामध्ये तर जसं की ऑस्ट्रेलिया ते त्यावेळेस तर पॅट कमिन्सनं सगळं जिंकलं होतं माहित आहे का, तरी पण त्याच्याकडे कोणी भरकटलं सुद्धा नाही. आणि इंडियाने T20 वर्ल्ड कप बऱ्याच दिवसानंतर जिंकल्यानंतर एवढी वाहवा आणि एवढं कौतुक होत आहे. तर ओव्हरऑल मी आज तुम्हाला काही व्हिडिओ पण दाखवलेले आहेत आणि दिवसभरात आज टीम इंडिया कुठे कुठे जाणार आहे, काय काय होणार आहे हे पण सर्व सांगितलेलं आहे. जर तुम्ही पण क्रिकेट प्रेमी असाल तर आजचा विजयी परेड त्यांचा तुम्ही पण नक्कीच बघायला पाहिजे.